नंदनवनकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। म्हणजे मगाचपासून आपण जे म्हणत होतो की गोकुळ गीते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, आतापर्यंत त्यांनी याला नकार दिला होता, मात्र आता गोकुळ गीते नंदनवनकडे रवाना झाले आहेत। स्पेशल विमानाने ते मुंबईमध्ये येत आहेत। म्हणजेच एकत्रितपणे असा हा पक्षप्रवेश होऊ शकतो। 6 फुटीर खासदार आणि अपक्ष म्हणून नाशिकमधून निवडून आलेले विधान परिषदेचे गोकुळ गीते एकत्रितपणे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात एकत्रित पत्रकार परिषद शिंदेंची खासदारांसोबत पार पडणार आहे। म्हणजेच शिंदेंकडे 6 खासदार एकत्र आता हे म्हणजे वाढणार आहेत, त्यांचे 6 खासदार आणि त्याचबरोबर एक विधान परिषदेचा आमदार देखील वाढणार आहे। नक्कीच शिंदेंच्या वाट्याला 4 जागा आलेल्या होत्या विधान परिषदेच्या, त्यातली दराडे यांची जागा जी होती ती हातून गेलेली होती। दराडेंचा पराभव झालेला होता, तिथे अपक्ष गोकुळ गीते निवडून आले। तर संजय दिना पाटील नंदनवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यावेळेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। बऱ्याच उशिराने संजय दिना पाटील या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। नंदनवन या ठिकाणी ते दाखल झालेत, मात्र गेल्या 2 तासांपासून शिंदेंच्या निवासस्थानी खासदारांची बैठक सुरू आहे। उशिरानेच संजय दिना पाटील या ठिकाणी दाखल झाले। तर आपले प्रतिनिधी कृष्णा आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले। कृष्णा, संजय दिना पाटील आल्याची दृश्य आपण पाहतोय, आता हे सगळे एकत्रितपणे वायबी चव्हाण सेंटरकडे जातील का? श्रुती, पुढच्या काही मिनिटांमध्ये 6 खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वायबी चव्हाण सेंटरच्या दिशेने रवाना होणार आहेत। मात्र तत्पूर्वी आपण पाहतो की नंदनवन बंगल्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेला आहे। काही लोक या ठिकाणी जमण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना सुद्धा हटकण्याचा प्रयत्न पोलीस करतायत आणि मागच्या 2 तासापासून आपण पाहतो की 5 खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक चालू होती। काही शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुद्धा या ठिकाणी होते, मात्र आता संजय दिना पाटील हे काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जवळपास 2 तास उशिरा ते नंदनवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सुरुवातीला 4 खासदार जे डेहराडूनवरून मुंबईमध्ये दाखल झालेले होते त्यांना नंदनवरती बोलावण्यात आलेलं होतं। ते 4 खासदार पोहोचल्यानंतर ओमराजे निंबाळकर हे काही वेळानंतर आले आणि आता खासदार संजय दिना पाटील हे देखील नंदनवन बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। सध्या बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आला आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये 6 खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेचे जे काही महत्त्वाचे नेते या ठिकाणी नंदनवनवरती आहेत ते सर्व एकत्रितपणे वायबी चव्हाण सेंटरच्या दिशेने रवाना होतील आणि तिथे या खासदारांची पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश जो काही आहे तो देखील पार पडेल। मात्र पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे खासदार आपली भूमिका कशा पद्धतीने मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण प्रत्येक खासदाराची वेगवेगळी कारणं आहेत पक्ष सोडण्याची आणि त्या कारणांना घेऊन त्यांनी पक्ष सोडत असल्याचं सांगितलेलं होतं। मात्र आतापर्यंत अशी उघडपणे पहिली बैठक जी आहे ती आता नंदनवनवरती सुरू आहे। बंडखोरी केल्यापासून हे 6 खासदार वेगवेगळ्या ठिकाणी होते आणि कुठल्याही पद्धतीची अधिकृत भूमिका त्यांनी माध्यमांसमोर मांडलेली होती। नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांसमोर येऊन बोलायला सुरुवात केलेली होती, मात्र उर्वरित 4 खासदारांनी कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली नव्हती। मात्र आता हे सगळे खासदार मुंबईमध्ये आलेले आहेत। मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त या खासदारांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला। जेव्हा एअरपोर्टवरती 4 खासदार उतरले तेव्हापासून ते नंदनवनवरती येईपर्यंत पोलिसांचा विशेष बंदोबस्त त्यांच्या सुरक्षेसाठी होता आणि आताही आपण पाहतोय की नक्कीच धन्यवाद कृष्णा, एकूणच माहितीबद्दल पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। ही बैठक